महोदय माल चायनाचा आणि दाखवला अफगाणिस्तानचा आणि पुढे पाठवून दिला आणि आता सीमा शुल्क विभागाने त्या ठिकाणी रेड मारली, तो माल पकडला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना, कारण द्राक्ष उत्पादक शेतकरी आमच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे, बेदाणा तयार करण्यासाठी तो पंढरपूर पासून तासगाव पर्यंत आणि मेजर तासगाव हे त्याचं सेंटर आहे। अध्यक्ष महोदय, एक दोन विषय त्यांनी मांडले, मी मंत्री महोदयांचा आभार मानतो, परंतु रोहयोमध्ये निश्चितपणे याचा समावेश केलाच पाहिजे। अध्यक्ष महोदय, द्राक्ष पीक हे प्रचंड खर्च शेतकऱ्याचा होतोय आणि त्याला काहीतरी लाभ हा आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे। आता मनरेगा योजना जी आहे तो ॲक्ट बदललेला आहे, व्ही.जी. रामाजी नावाने तो नवीन ॲक्ट आता आलेला आहे, तर त्या ॲक्टमध्ये याच्या बाबतीमधला समावेश नवीन योजनेत होईल का एक, आणि ज्यांनी कोणी बेदाणे तिथनं म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या बाबीच्या पुढं तासगावच्या कोल्ड स्टोरेजपर्यंत जे व्यापारी कोणी घेऊन आलेले आहेत, अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की मार्केट कमिटीच्या मार्फत फक्त त्यांचं लायसन रद्द करण्याची नोटीस देण्यात आली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, हे जे कोणी व्यापारी असतील मधल्या कालावधीपासून सगळे असतील, या सगळ्यांच्या वरती गुन्हे दाखल करून या लोकांना जेलमध्ये पाठवलं जाईल का? मंत्री महोदय।